आपण रिटायरमेंटच्या संदर्भामध्ये सगळ्यांबरोबर डिस्कस करत आहोत आणि स्पेसिफिकली आपण 35 to 55 या एज ग्रुपवरती जास्त फोकस करत आहोत. कारण बऱ्याचशा लोकांना ही अडचण असते की लोक इन्कम असतो, पैसे असतात, लाईफस्टाईल व्यवस्थित चालू असते, पैसा येत राहतो, पैसा जात राहतो, पण फ्युचरसाठी पैसा साईडला पडत नाही. त्या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवले तर गेल्या आठवड्यामध्ये आपण जो व्हिडिओ बनवला किंवा लास्ट काही दिवसांमध्ये जो व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की तुम्हाला SIP चालू असू दे, जर तुमच्याकडे प्रॉपर आकडा जर तुमच्याकडे नसेल तुमचा रिटायरमेंटचा, तर तो आकडा SIP असूनही तुम्ही त्याच्यामध्ये समाधानी नसू शकणार किंवा तुम्हाला टेन्शन रिलीफ राहील का नाही असं नसेल. आजचा जो व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला थोडंसं त्या माइंडसेट संदर्भातच बोलणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 1 कोटी जर तुमच्याकडे असले तरीही माणसं तिथून सुद्धा 1 कोटी असूनही, म्हणजे एवढा चांगला बॅकअप असूनही, एवढा फायनान्शियल बॅकअप असूनही तिकडनं सुद्धा ते ड्रेन आउट का होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अजिबात काही फिगर्स किंवा मार्केट किंवा प्लॅन, SIP स्कीम या संदर्भात काहीच बोलणार नाही आहोत. आज आपण क्लिअर आपण फक्त माइंडसेट आणि हाऊ टू हँडल दॅट आणि आपल्याला जे योग्य रक्कम वाटते ती योग्य रकमेपर्यंत कसं पोहोचायचं आणि ते योग्य रक्कम आपल्याला उद्दिष्टापर्यंत एंडपर्यंत कशी टिकवता येईल या संदर्भामध्ये डिस्कस करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. गेली 20 वर्षाहून अधिक मी लोकांना फायनान्शियल प्लॅनिंग कसं करता येईल या संदर्भामध्ये गाईड करतो आणि त्यांना फायनान्शियल गोल अचीव्ह करण्यामध्ये पूर्णपणे मदत करतो. तुम्ही सुद्धा जर एंड पर्यंत या व्हिडिओमध्ये टिकून राहिलात आणि पाहत राहिलात तर मी तुम्हाला एक 1-to-1 मला भेटण्याचं एक डिस्कवरी सेशन म्हणून आहे मीटिंग. त्या मीटिंग मध्ये मला फ्री ऑफ कॉस्ट भेटण्याची संधी तुम्हाला देऊ शकतो. मित्रांनो, आज मी जर तुम्हाला विचारलं की तुमच्यासाठी 1 कोटी हा आकडा सफिशियंट आहे का, तर त्यापैकी बरेच जणांचा आकडा येईल की किंवा बरेच जणांचं उत्तर येईल हो येईल की बाबा 1 कोटी माझ्यासाठी सफिशियंट आहे. कारण तुम्ही जर बघितलं ना तर साधारण 35 वर्षापासून काम केल्यानंतर ना आज इन्कम हा लोकांचा प्रॉब्लेम नाहीये, प्लॅनिंग हा प्रॉब्लेम आहे. आज बऱ्यापैकी सगळ्याकडे स्टेबिलिटी आहे, सगळीकडे इन्कम चांगलं आहे, लाईफ सेटल आहे, मुलं वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे, इन्कम चांगला येतोय. पण लोकांना जो आकडा माहिती पाहिजे तो आकडाच लोकांनी कधी विचार केलेला नाही. 1 कोटी जर मी विचारलं तुम्हाला सफिशियंट आहे का, तर तुम्ही म्हणू शकता आहे. पण मी जर हा विचारलं की तो आकडा तुम्हाला किती दिवस पुढे पुरणार आहे याबद्दल लोकांना क्लॅरिटी नसते. तो आकडा किती दिवस पुरणार आहे हे कळल्यानंतर मग त्यांना जर मी विचारलं की ठीक आहे, त्या आकड्याचा आता तुम्ही तो आकडा कुठे तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणार आहात हे तुम्हाला माहिती आहे की जिकडनं तुम्हाला डे टू डे लिव्हिंग साठी, फ्युचर लाईफ साठी आफ्टर युअर रिटायरमेंट तुम्हाला मंथली रिक्वायरमेंट जे आहेत ते फुलफिल करता येतील. तर ह्याचा लोकांकडे योग्य स्ट्रॅटेजी, योग्य प्लॅन, योग्य रोडमॅप नसतो. मित्रांनो, 1 कोटी या गोष्टीकडे बघण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन असू शकतो. आता 1 कोटी आकडा आहे ना, हा बऱ्यापैकी हा एक मॅजिकल फिगर आपण म्हणलं तरी चालेल. बरेच लोकांना काय वाटतं की 1 कोटी माझ्यासाठी सफिशियंट आहे. आता काय असतं, जे लोकांना वाटतं ना सफिशियंट आहे, मी त्यांना दोष अजिबात देत नाही. बेसिकली असा विषय येतो की तुम्ही सुद्धा आहे ना, हा व्हिडिओ तुम्ही बघताना मी तुमच्या स्वतःबद्दल बोलतोय असं पहा आणि तुम्हाला कुठे काही जाणवतंय का पहा. हा व्हिडिओ पाहताना जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला 1 कोटी सफिशियंट आहे तर तुमची चूक नाहीये. तुम्ही काय करत असाल, तुम्ही आजच्या तुमच्या इन्कम, लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टींना कन्सिडरेशन करून तुम्हाला असं वाटत असेल 1 कोटी सफिशियंट आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं फ्युचर कॉस्ट, फ्युचर लिव्हिंग, फ्युचर मेडिकल एक्सपेन्सेस, फ्युचर एज एक्सपेन्सेस, फ्युचरला इन्फ्लेशन हे अजिबात कन्सिडर नसेल करत, म्हणून तुम्हाला 1 कोटी सफिशियंट वाटत असेल. मित्रांनो, आपल्याकडे ज्यावेळेस रिटायरमेंटच्या बद्दल बघतो ना, तर रिटायरमेंट बेसिकली 3 गोष्टींवरती फार महत्वाचे आहे. 3 गोष्टींचं जर तुमच्याकडे प्रॉपर क्लिअर कॉन्क्रीट उत्तर जर असेल ना, तर मग तुमचा रिटायरमेंटचा जो रोडमॅप आहे हा अगदी तुमचा क्रिस्टल क्लिअर म्हणलं जाईल. नाही तर फोर्सबली तुम्हाला रिटायरमेंटचं डिसिजन घेतल्यानंतर सुद्धा काही काळानंतर काम करण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. आता हे ते 3 प्रश्न असतात, हे कुठले असले पाहिजेत. सगळ्यात पहिले की तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला रिटायरमेंट कुठल्या वयाला व्हायचे, रिटायरमेंटचं वय कळाल्यानंतर त्याच्यानंतर रिटायरमेंटच्या वेळेस तुम्हाला किती पैसे लागणार आहेत, किती पैसे हा आकडा कळाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला त्या पैशांनंतर किती वर्ष तो पैसा टिकला पाहिजे. जर तुमच्याकडे हा आकडा नसेल ना, तर मग तुमच्या रिटायरमेंटला फक्त एक फॅशन म्हणून तुम्ही रिटायरमेंट म्हणू शकता. इट इज नॉट प्लॅन्ड रिटायरमेंट नाही म्हणू शकत. आणि ज्या गोष्टी प्लॅन्ड नाही आहेत ना, त्या बऱ्यापैकी थोडे मिस करतातच. रिटायरमेंट ज्यावेळेस आपण प्लॅन करतो ना, तर जनरली रिटायरमेंट आहे ना 3 वेगवेगळ्या लेअर मध्ये प्लॅन केलं पाहिजे. 3 लेअर मध्ये प्लॅन केलं पाहिजे. याचा अर्थ काय की तुमच्या रिटायरमेंटला 3 लेअर प्रोटेक्शन किंवा 3 लेअर सिक्युरिटी किंवा 3 लेअर
क्लिअर अशा गोष्टी बघितल्या पाहिजेत, 3 कव्हरिंग्स बघितल्या पाहिजेत. ह्या कशा असल्या पाहिजेत? सगळ्यात पहिले तुमची जी रिटायरमेंटची एक XYZ जी काही रक्कम आहे, प्रत्येकाची ती इंडिव्हिज्युअली प्रत्येकाच्या इन्कमच्या हिशोबाने, प्रत्येकाच्या लाईफस्टाईलच्या हिशोबाने ती इन्कम डिफर करू शकते. ही इन्कम काढण्यासाठी मी तुम्हाला मार्ग सांगेनच, पण त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, 3 लेअरचे सांगतो, ते लेअर मध्ये काय महत्वाचं आहे? सगळ्यात पहिले काय की तुमची रिटायरमेंटची जी लास्ट इन्कम आहे ही इन्कम सिक्युअर्ड पाहिजे. फर्स्ट स्टेज मध्ये तुमचे जे पैसे आहेत ते प्रॉपर सिक्युअर्ड पाहिजे. हे याच्यामध्ये तुमचे थोडेसे पैसे ग्रोथ कडे पण इन्क्लाइन पाहिजेत आणि या गोष्टींमध्ये तुम्हाला मेडिकल इलनेस या गोष्टींकडे सुद्धा जर उद्या भविष्यामध्ये काही उद्भवला तर या पैशातून ते पैसे निघता आले पाहिजे. दुसरं काय पाहिजे की तुमचा जो रिटायरमेंट आहे ना, या रिटायरमेंटच्या कॉर्पस नंतर तुमचं स्टेज 2 स्टेज सेकंड लेअर मध्ये तुमच्याकडे ह्याच्यातनं एक स्टेडीली इन्कम जनरेट करण्याची पॉवर पाहिजे. जर तुमचं रिटायरमेंट मध्ये फर्स्ट सिक्युरिटी आणि सेकंड स्टेडीली इन्कम जनरेट करण्याचा पॉवर असेल ना, तर तुम्ही ऑलमोस्ट 65% यू आर ऑन द राईट ट्रॅक. पण मग त्याच्यानंतर मग पुढचे 35% जर थोडंसं आपण म्हणतो ना की जस्ट चेरी ऑन द केक, तसं प्रकारे की जर तुम्ही ते चुकलात पुढच्या 35% तर तुमचं बऱ्यापैकी सगळं परत ढासळू शकतं. आणि थर्ड लेअर जे आहे त्या थर्ड लेअर मध्ये तुम्हाला असं पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झिट प्लॅन पाहिजे, किंवा तुमचं जर रिटायरमेंट बघितलं, तुम्ही सिक्युरिटी बघितली आणि त्याच्यानंतर तुमचं एक प्रॉपर त्याला आपण म्हणतो ना प्लॅन्ड, की तुम्ही कुठल्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला किती किती पैसे दर महिन्याला पाहिजे, तुमचे गोष्टी पुढचे खर्च जे आहेत ते सगळे मॅनेज करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला प्लॅन करून रिटायरमेंटच्या बद्दल कॉर्पस क्रिएट केला पाहिजे. या 3 ज्या लेअर आहेत, ह्या 3 लेअर कशा क्रिएट करायच्या या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो. मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं, या सगळ्या गोष्टी रिटायरमेंट बेसिकली ना खूप एक फॅशन झालेली आहे. सगळीकडे आपण पाहतोय की रिटायरमेंट, पण रिटायरमेंटच्या टेक्निकल डेप्थ मध्ये जाऊन कधीच कोणी डिस्कस करत नाही. तुम्हाला सुद्धा जर माझ्याबरोबर टेक्निकली किती तुम्हाला पैसे रिटायरमेंटला गरजेचे आहेत हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर आजच तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता आणि माझ्यासोबत एक 1-to-1 कॉल बुक करू शकता. आताच व्हिडिओ पॉज करा आणि इमिडिएटली कॉल करून तुम्ही व्हिडिओ बुक करा. हे तर माझं एक तुम्हाला अर्जन्सी सांगतोय भाई, कारण काय, हा व्हिडिओचा जर तुम्ही ऍक्शन घेतलं नाही तर मग हे परत तुमचं आधी आतापर्यंत जशी लाईफ चालली होती तशीच चालेल, बघू नंतर ती गोष्ट परत येत नाही. मित्रांनो, ज्यावेळेस आपण रिटायर्ड लोकांच्या बद्दल संदर्भामध्ये बोलतो ना, तर माझ्याकडे जे लोक येत असतात ना रिटायरमेंट, तर त्या लोकांकडनं काही गोष्टी शिकण्यासारख्या ह्या मी तुम्हाला सांगतो, त्या तुम्हाला आयुष्यामध्ये भविष्यात खरंच खूप कामी पडतील. रिटायर्ड लोक आहे ना कधीच रिटर्न्सच्या मागे जात नाही. रिटायर्ड लोक नेहमी स्ट्रक्चरच्या मागे जातात. ते कधी मला हे विचारत नाही की सर मला याच्यातनं परतावा किती मिळेल, ते मला हे म्हणतात सर मला पैसे कुठल्या मार्गाने मिळतील आणि किती मिळतील, माझ्या गरजा भागतील का याच्यामध्ये. रिटायर्ड लोकांची ही एक गोष्ट खरंच शिकण्यासारखी आहे. त्यांच्याकडे ज्यावेळेस ते गुंतवणूक चालू करतात ना, ते गुंतवणूक चालू करताना ते एकदम क्रिस्टल क्लिअर असतात की मी आज ही जी गुंतवणूक करतोय वयाच्या 40व्या वर्षी, 35व्या वर्षी, 50व्या वर्षी, हे पैसे मी कुठल्या कारणासाठी गुंतवतोय, ते कारण म्हणजे त्याचं टेन्युअर किती असणार आहे, त्याच्यानंतर ते पैसे बाहेर विड्रॉ करण्याचा त्याचा मार्ग काय असणार आहे, त्या सगळ्या गोष्टीचा प्री प्लॅन्ड असतो. तुम्हाला सुद्धा असं स्वतःचं प्री प्लॅनिंग करून गुंतवणूक करायची असेल, किंवा आतापर्यंत केलेली गुंतवणूक ही तुमच्यासाठी योग्य आहे का नाही हे बघायचं असेल, किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे पोहोचायचे याबद्दल गॅप फाइंड करायचं असेल, तर मी आजच सांगतो तुम्हाला की तुम्ही परत माझ्यासोबत एक डिस्कवरी सेशन बुक करू शकता. आताच व्हिडिओ पॉज करा, कॉल करा आणि कळवा. मित्रांनो, ह्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता हा व्हिडिओ कसा वाटला हे तर कळवा. सायमल्टेनियसली मला अजून कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला असं वाटतं इम्पॉर्टंट आहे लोकांना गाईड करणं, या संदर्भामध्ये कळवा. आपण पुन्हा भेटत राहू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.